यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत। नागपूरमध्ये मोठा विजयादशमी सोहळा देखील पार पडणार आहे आणि या विजयादशमी सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेस नेत्यांना देखील गेल्याची माहिती आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत सर आहेत। सर, विजयादशमी सोहळ्याचं निमंत्रण आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आलं आहे का? हो, त्यांनी मला माझ्या या कार्यालयात निमंत्रण दिलेलं आहे आणि मी त्यांचं निमंत्रण मला प्राप्तही झालं। मी त्यांचा सन्मानही केला, कारण कुणीही व्यक्ती जर मला भेटायला आला तर मी त्यांचा सन्मान करत असतो। ते सुद्धा पाहुणे म्हणून माझ्याकडे आलेत, मी त्यांचा सन्मान केला आहे। परंतु जे लोक संविधानाला मानत नाही त्यांचा शताब्दी सोहळा मला अजिबात मान्य होऊ शकणार नाही। आजवर आंबेडकरांचा विरोध करणाऱ्यांनी जर आज आंबेडकरांचा आशीर्वाद जर मागितला तर तो विनोद या ठिकाणी निश्चितपणे ठरणार आहे। जे अजूनही मनुस्मृतीच्या विचारात अडकलेले आहेत त्यांच्यासोबत संविधानाने संविधान मानेन त्यांच्याकडून असं काही अपेक्षा करणं मला वाटतं उचित ठरणार नाही, तर तसा समजही या ठिकाणी मी करत नाही। त्यामुळं जर ते शताब्दी साजरी करत असताना ती साजरी करण्यापूर्वी शताब्दी जुना विचार झटकून टाकत जर असेल तर निश्चितपणे कोणी विचार करेल, परंतु असं कुठंच दिसत नाही। त्यांचा 30 नोव्हेंबर 1949च्या ऑर्गनायझरच्या अंकामध्ये त्यांनी स्पष्टपणे संविधानाला विदेशी संविधान म्हटलं होतं आणि हेही म्हटलं होतं की त्यामध्ये मनुस्मृतीचे श्लोक नाहीत, त्यामुळं हे संविधान आम्हाला मान्य नाही। आणि आजही संविधानाचं लक्तरं काढण्याचं काम या ठिकाणी ज्यांच्या विचारातून होत आहे त्याचं समर्थन मी तरी अजिबात करू शकत नाही। आणि माझे नेते श्री राहुल गांधी आहेत, ते संविधानासाठी लढतायत, RSSच्या विचारांच्या विरुद्ध लढतायत आणि ते संविधानाच्या विचाराच्या बाजूनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या बाजूनी जर आज या देशामध्ये लढा जर उभारला जात असेल तर मी संविधान जागर अभियानाचा एक सर्वसाधारण कार्यकर्ता या नात्यानं निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्र पिळून काढेल। पण सर, आपल्याला निमंत्रण मिळाले, आपण जाण्याचं ठरवलं आहे की तो निमंत्रण आपण नाकारलं आहे? नाही, जाण्याचा विषयच येत नाही ना। ज्यांना संविधानच मान्य नाही त्यांच्या कार्यक्रमाला जाण्याचा विचार कुठं या ठिकाणी मला येऊ शकेल आणि मी कसा करू शकेन? ज्या मनुस्मृतीने या देशामध्ये जाती उभारल्यात, जाती निर्माण केल्यात, आमच्या लोकांना अस्पृश्य ठरवलं, त्या मनुस्मृतीला मानणाऱ्या लोकांच्या शोळाला जाण्याचा प्रश्नच या ठिकाणी उद्भवत नाही। गेल्या अनेक वर्षांपासून हा दसरा सोहळा त्यांचा होत असतो। याच्या अगोदर कधी तुम्हाला अशा पद्धतीने निमंत्रण देण्यात आलं होतं? निमंत्रण नेहमीच त्यांचं येत असतं आणि ते मला भेटत असतात, परंतु ही विचारांची लढाई आहे। नागपूर एकीकडे RSSची भूमी जरी असली तरी दुसरीकडे ती दीक्षाभूमी पण या ठिकाणी हे विसरायला नको। मी एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता या नात्यानं, जय भीमचा या कार्यकर्ता या नात्यानं निश्चितपणे त्या विचारांच्या विरुद्ध सदैव राहिलो आहे, लढलेलो आहे। त्यामुळं त्यांच्या कार्यक्रमाला जाण्याचा प्रश्नच या ठिकाणी उद्भवत नाही। पण वरिष्ठ रिपब्लिकन नेते रासू गवई यांच्या जे पत्नी आहेत कमलताई गवई, ह्या अमरावती येथे 5 तारखेला जो मेळावा होणार आहे त्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे आणि ते तिथं जाणार असल्याचंही समजत आहे। मला कल्पना नाही, त्या ज्येष्ठ आहेत, त्यांच्या कार्यक्रमाबद्दल मला माहिती नाही आणि त्यावर मी भाष्य करू शकत नाही। सर, एक शेवटचा प्रश्न, मराठवाड्यामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। राहुल गांधी यांनी एक पोस्ट करत मदतीची मागणी देखील केली आहे। दौरा करणार आहेत का त्या नुकसानग्रस्त भागाचा? हो, मी पण या ठिकाणी ऐकलेलं आहे की आमचे नेते श्री राहुल गांधी मराठवाड्यातील ज्यांच्यावरती नैसर्गिक आघात झाला, जे दुःखात आहेत अतोनात, जो अन्नदाता त्या ठिकाणी दुःखी झाला आहे, त्यांच्या भेटीला येणार आहेत असं मला कळलेलं आहे। तर निश्चितपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने होणाऱ्या दसरा कार्यक्रमाचा निमंत्रण जरी मिळाला असला तरी मी या ठिकाणी जाणं टाळणार आहे, असं वक्तव्य यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी केले आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।